मराठा आरक्षणामुळे प्रकाशझोतात आलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलं होतं। परंतु आता ते आगामी विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली। मराठा समाजाचे उमेदवार एका जातीवर निवडून येऊ शकत नाही असं जरांगे यांनी म्हटलंय। मराठा, दलित, मुस्लिम यांना एकत्र करून काही ठिकाणी जरांगे यांनी उमेदवार दिले होते। अगोदरच पक्षांची गर्दी झालेल्या राज्याच्या राजकारणात त्यांच्या या घोषणेमुळे आणखी एक कोण जोडला जाईल असे आडाखे बांधले जात होते। परंतु मागील इतिहास पाहता त्यांची ही राजकीय उडी आत्मघाती ठरेल असाच अंदाज होता। दलित मुस्लिम एकी हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक जुना खेळ आहे। तो पुन्हा खेळून त्यांच्या वाट्याला फजितीच होणार होती, कारण दलित मुस्लिम एकीचा तसा इतिहासच आहे। काय आहे हा इतिहास, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। तर मंडळी, महाराष्ट्रातील दलित मुस्लिम एकीच्या प्रयत्नांना सुमारे 4 दशकांचा इतिहास आहे। मुंबईच्या पहिल्या काही डॉन पैकी एक असलेल्या हाजी मस्तान सारख्यांनीही हा प्रयत्न केला होता। भिवंडी येथे 1984 मध्ये झालेल्या दंगलीनंतर हाजी मस्तान मिर्झा आणि दलित नेते जोगेंद्र कवाडे यांनी दलित मुस्लिम सुरक्षा महासंघ या नावाचा पक्ष काढला होता। देशाच्या राजकीय इतिहासातील तो एक अभिनव प्रयोग होता। गुन्हेगारी विश्वाचा डॉन असलेला हाजी मस्तान त्या सावलीतून बाहेर पडू पाहत होता। त्यासाठी राजकारणाचं क्षेत्र त्याला उत्तम वाटलं असल्यास नवल नाही। पुढे अरुण गवळीने त्याचं अनुकरण केलं। राजकारणात येण्यासाठी मस्तानने तस्करी सोडली होती आणि हज यात्राही केली होती। दुसरीकडे औरंगाबाद म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर इथे मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर करावं या मागणीसाठी मोर्चा काढून कवाडे हे प्रसिद्धीच्या झोतात आले होते। त्यामुळे कवाडे हे दलित मुस्लिम सुरक्षा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष झाले, तर मस्तान सहसंस्थापक झाला। काँग्रेसवर नाराज असलेले आणि शिवसेनेच्या वाढत्या प्रभावामुळे बिचकलेले मुस्लिम मतदार मस्तानकडे एक सुधारित डॉन म्हणून पाहत होते। बाळासाहेब यांच्या आक्रमक धोरणाला तोच प्रत्युत्तर देऊ शकतो असं त्यांना वाटत होतं। मुंबई आणि उपनगरात मुस्लिम आणि दलितांची एक मतपेढी तयार व्हावी हे या महासंघाचं उद्दिष्ट होतं। डोंगरी, नागपाडा, भायखळा, धारावी आणि सायन या विधानसभा मतदारसंघात मुस्लिम व दलित मतदार बहुसंख्य होते। राज्याच्या लोकसंख्येत 7% दलित आणि 11% मुस्लिम आहेत। त्यातील बहुतांश शहरी भागात आहेत। शिवाय तत्कालीन काँग्रेस किंवा डाव्या पक्षांमध्ये या दोन्ही समुदायाचा कोणी मोठा नेता नव्हता। त्यामुळे कागदावर ही युती मजबूत वाटत होती। परंतु काँग्रेस विरुद्ध सेना हा संघर्ष वाढत गेला आणि त्याला ध्रुवीकरणाचं स्वरूप आलं। नंतर त्यात सेनेच्या जोडीला भाजप आला आणि ही युती आणखी बळकट झाली। तेव्हा अल्पसंख्याक सत्ताधारी काँग्रेस पक्षासोबत गेले आणि हा महासंघ तोंडावर आपटला। मस्तानचा मृत्यू 1994 मध्ये झाला आणि दलित मुस्लिम एकीचा हा पहिला प्रयोग फसला। यानंतर माजी पोलीस अधिकारी शमशेर खान पठाण आणि दलित नेते बबन कांबळे यांनी मे 2012 साली अवामी विकास पार्टी सुरू करून पुन्हा त्याला चालना दिली। मात्र त्यांना सुद्धा सपशेल अपयश आलं। शेवटी या समाजाला राजकीय जाणीव नाही आणि जे राजकीय पक्ष त्यांना वोट बँक म्हणून वापरून घेतात त्यांचंच त्यांना गुलाम राहायचंय असे उद्वेगजनक उद्गार पठाण यांनी काढले। त्यानंतर दलित मुस्लिम एकीचा एक प्रयोग मुस्लिमांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मजलिस-ए-इत्तेहाद उल मुस्लिमीन म्हणजेच MIM याच पक्षाने केला होता। आंध्र प्रदेशातील मुस्लिमांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या MIMने 2010 मध्ये 9 नगरसेवकांसह नांदेड महापालिका निवडणुकीत दमदार एंट्री केली। आता भाजपमध्ये असलेले खासदार आणि तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात ही अनपेक्षित घटना घडली होती। त्यानंतर काही काळ हा पक्ष वाढत गेला। राज्यात 2014च्या विधानसभा निवडणुकीत MIMचे 2 आमदार निवडून आले, तर अनेक ठिकाणी पक्षाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते। तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारच्या पराभवात त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचं मानलं गेलं। याच MIMने 2015 मध्ये पार पडलेल्या औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत आणखी एक धक्का दिला। तेथे पक्षाने 54 पैकी 12 दलित उमेदवारांना तिकीट दिलं होतं आणि त्यातील 6 उमेदवारांचा विजय झाला होता। शिवाय एक OBC उमेदवारही MIM तर्फे निवडून आला होता। पक्षाने एकूण 26 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेस 3ऱ्या क्रमांकावर होती। तेव्हा मुख्यतः धर्मनिरपेक्ष म्हणल्या जाणाऱ्या पक्षांच्या पायाखालची वाळूच सरकली होती। काँग्रेस राष्ट्रवादीचा हक्काचा मतदार असलेल्या मुस्लिमांसोबतच दलितही या पक्षामागे जातात की काय अशी चिंता त्यांना लागली होती।
त्यामुळेच MIMला कसं रोखायचं हीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची चिंता होती। MIM ही भाजपची टीम बी आहे असा धोशा काँग्रेसने तेव्हा लावला होता। या धोरणामुळेच की काय, पण प्रकाश आंबेडकर यांनीही गेल्या निवडणुकीत MIMशी जवळीक केली होती। त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप विजय मिळवणार असंच वातावरण होतं। भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याचे प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केले होते। आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सुद्धा आपल्या सोबत घेण्याचे प्रयत्न त्यावेळी काँग्रेसने चालवले होते। मात्र आंबेडकरांनी तेव्हा MIMशी युती करून लोकसभेच्या निवडणुका एकत्र लढवल्या। दलित मुस्लिम एकीच्या या राजकीय युतीला राज्यात 7.64% मतं मिळाली होती। या युतीच्या एकमेव उमेदवाराला इम्तियाज जलील यांना औरंगाबाद इथे विजय मिळाला होता। परंतु या युतीमुळे राज्यात किमान 9 ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचं विश्लेषण त्यावेळी करण्यात आलं होतं। अवघ्या 6 महिन्यांच्या आत विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र या दोन पक्षांची युती काही होऊ शकली नाही, कारण जागा वाटपावरून त्यांच्यात बेबनाव निर्माण झाला होता। जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी आंबेडकर यांनी ओवेसींना फोन करावा असा सल्ला इम्तियाज जलील यांनी दिला होता। तो अर्थातच आंबेडकर यांनी मानला नाही। त्यावरून हे दोन्ही पक्ष वेगळे लढले आणि दोन्ही पक्षांना अपयश आलं। त्यावेळी आंबेडकर यांच्या पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही, तर त्या पक्षाला केवळ 6.92% मतं मिळाली। MIMचा केवळ एक आमदार निवडून आला। दरम्यान दलित मुस्लिम एकीचा प्रयोग आता जरांगे पाटील यांनी करायला घेतला होता। जिथे दलित आणि मुस्लिम हे दोन वर्ग एकत्र येऊन राजकीय शक्ती उभारू शकले नाहीत, तिथे सर्व पक्षांमध्ये विखुरलेल्या मराठा समाजाला एकत्र आणून वेगळी राजकीय शक्ती निर्माण करणं हे अत्यंत आव्हानाचं काम आहे। कारण पुन्हा MIM मैदानात उतरणार आहे आणि ती गेल्या वेळेप्रमाणेच दलितांना साथ घालणार आहे। याशिवाय प्रकाश आंबेडकर हे सुद्धा मुस्लिमांकडे मतं मागणार आहेत। ओबीसी महासंघ आणि एकलव्य आदिवासी संघटना यांच्याशी त्यांनी युती केली आहे। MIM सारख्या एखाद्या संघटनेऐवजी आम्ही मुस्लिमांशी थेट संपर्क ठेवलाय असं त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नुकतंच म्हटलंय। आंबेडकर यांनी 20 मुस्लिमांना उमेदवारी दिली असून गेल्या 70 वर्षांमध्ये कोणत्याही पक्षाने दिलेल्या मुस्लिम उमेदवारांची ही सर्वात मोठी संख्या आहे। मगाशी म्हटल्याप्रमाणे दलित आणि मुस्लिमांचं ध्रुवीकरण झालं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मतं कमी होतात हा इतिहास आहे। यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना सुद्धा आहे। त्यामुळे जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवली असती आणि जर ते यशस्वी झाले असते तर त्यामुळे महाविकास आघाडीला मिळणारी मतसंख्या कमी झाली असती। पण आता त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे। त्याशिवाय आता कोणाला पाडायचं ते पाडा आणि कोणाला आणायचं ते आणा असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। त्यामुळे आता या भूमिकेचा परिणाम महायुतीला होईल की महाविकास आघाडीला हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल। राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।